तर जय श्रीराम मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून फॉलो नक्की करा. आणि आज आपण निघालेलो आहे अंतोरा या गावामध्ये जाण्यासाठी, जे की मोर्शी तालुक्यामध्ये येत आहे. आणि तिथे जाण्यासाठी आपल्याला शिंबोरा धरणावरूनच जावं लागणार होतं. तर म्हटलं इथचं शूटिंग पण काढून घ्या आणि तुम्हाला पण दाखवून द्या. सकाळचा टाईम होता आणि इथे गर्दी पण जास्त नव्हती रोडने. तुम्ही पाहू शकता पूर्ण रोड खाली आहे आणि वातावरण पण शांत आहे सकाळच्या वेळेचं. आणि जेव्हा पावसाचा टाईम असते तेव्हा इथं पर्यटकांची खूप गर्दी असते आणि इथे उभे राहायला पण जागा मिळत नाही. पहा तुम्ही, पूर्ण रोड भरलेला असते हा. आणि आता पूर्ण खाली पडलेला आहे. आणि डॅम पण सध्या गेट वगैरे बंद आहे, तुम्ही पाहू शकता. सकाळच्या बारी जे पूर्ण शांत वातावरण दिसत आहे इथचं. आणि इथे कालव्याला पण पाणी सोडलेलं आहे शेतकऱ्यांसाठी पिकाला द्यायला. आणि आपण निघालेलो आता पुढे अंतोरा या गावी जाण्यासाठी. आणि आपण आता पोचणारच आहे अंतोरा या गावामध्ये. आपण आलेलो आहे अंतोरा या गावामध्ये मोर्शी तालुक्याच्या. हे आहे माणिकगड टेकडी आणि हे आहे ह्या टेकडीचं गेट. इथून वरतं मंदिरामध्ये जावे लागते. आणि आपण आता वरतं जाणार आहे थोड्याच वेळात. याला माणिकगड म्हणते ह्या टेकडीला मित्रांनो. आणि हे मोर्शी तालुक्यामध्ये येते गाव अंतोरा. आणि हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मंदिर आहे. आणि आज इथे यात्रा भरणार आहे. सकाळचा टाईम असल्यामुळे मंदिरात गर्दी कमी आहे, तुम्ही पाहू शकता. आणि दर्शन घेऊन आता आपण मंदिराच्या बाहेर जाणार आहे. तर आता आपण निघणार आहे मंदिराच्या बाहेर. हे मंदिराच्या बाहेरचं सध्या व्ह्यू तुम्ही बघत आहे. आणि हे जे गाव आहे अंतोरा, हे अतिशय सुंदर गाव आहे. छोटं गाव आहे पण सुंदर गाव आहे. चारही या गावाच्या छोटे छोटे पहाड आहे आणि या पहाडांच्या मधात हे गाव बसलेलं आहे मित्रांनो. तुम्ही कधी आले असाल तर तुम्ही पाहिलेलेच असणार हे गाव. आणि इथे यात्रा पण भरत असते दरवर्षी श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची. सकाळचा टाईम असल्यामुळे मंडपात पण गर्दी थोडी कमी आहे. हे मंदिराचा कार्यक्रमाचं हे चालू आहे इथं नियोजन. आणि दुपारच्या वेळेला इथं खूप गर्दी होणार आहे 4-5 वाजता. इकडे स्वयंपाक वगैरे चालू आहे, महाप्रसादाचा कार्यक्रम. गावकरी इथे महाप्रसाद बनवत आहे. आणि आपण आता जाणार आहे यात्रेमध्ये. यात्रेत सध्या दुकाने लागायची आहे. आपण यात्रेत फिरू आता. तुम्ही पाहू शकता या यात्रेत दुकाने आलेले आहे. खेळणे, खेळभांडवले, झुले वगैरे. कुठे दुकाने लागत आहे तर कुठे लागलेली आहे. सध्या गर्दी पडायची आहे मित्रांनो. आणि यात्रा भरायला टाईम आहे त्यामुळे आपण फिरून घेत आहे. त्यानंतर आपल्याला आणखी पण काम आहे. हे पहा काही दुकाने लागत आहे खेळभांडवलाची, तुम्ही पाहू शकता. आणि हे फोटो वगैरे खेळभांडवलाची दुकाने आलेली आहे इथं. सर्व चांगले चांगले फोटो, शिवाजी महाराजांचे, श्रीरामांचे फोटो, आकाशपाळणी खेळणे सर्व आलेले आहे. गावाच्या मनाने यात्रा पण खूप चांगली भरते. आणि या दुपारचा टाईम आहे मित्रांनो. पहा गर्दी किती झालेली आहे. सकाळी मी दाखवलं तुम्हाला गर्दी काहीच नव्हती. आणि दुपारी पहा पूर्ण माणिकगड पहाड ह्या लोकांनी भरलेला आहे. आणि जिकडे तिकडे लोकच पाहायला मिळत आहे मित्रांनो. पहा पूर्ण लोकांनी भरलेला आहे. ह्या दुपारी 4-5चा टाईम आहे मित्रांनो. आणि 4-5 वाजता या महाप्रसादाचा टाईम आहे. महाप्रसाद चालू झालेला आहे तिकडे मंडपामध्ये. आणि पूर्ण यात्रा ही भरलेली आहे. पूर्ण गावकरी आणि आसपासचे जे खेडेगाव आहे येथील लोक इथे महाप्रसाद घेण्यासाठी येते दरवर्षीप्रमाणे. इथे यात्रा पण भरत आहे. आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता लोकांची गर्दी जमलेली आहे, फुल यात्रा भरलेली आहे. तर भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओत. सबस्क्राईब जरूर करा चॅनलला.